हाय स्टुडंट, तर पहा आपण मागच्या व्हिडिओमध्ये BA सेकंड इयर तर यामधील जो काही असाइनमेंट आहे तर असाइनमेंट ट्युटोरियल बुक कशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे किंवा जे काही कॉमर्स आर्ट्स सायन्स जे विद्यार्थी आहे तर SRTMUN नांदेड युनिव्हर्सिटी तर या विद्यापीठाचे जे आहे तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर असाइनमेंट कशा पद्धतीने सोडवायच्या तर आधुनिक भारताचा इतिहास तर याच्या असाइनमेंटमध्ये कोणते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत किंवा हे जर प्रश्न तुम्हाला दिलेले असतील तर त्याचा आन्सर कशा पद्धतीने लिहायचं तर ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा विषय आहे आधुनिक भारताचा इतिहास, ब्रिटिश साम्राज्यवाद आणि भारत, राष्ट्रीय चळवळ 1885 ते 1947, ब्रिटिश प्रशासनाचा इतिहास आणि घटनात्मक विकास 1858 आणि 1950। तर जो काही आधुनिक भारताचा इतिहास आहे तर तुम्हाला त्यामध्ये कोणते प्रश्न जर तुम्हाला हे प्रश्न दिलेले असतील तर ते प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने लिहायची तर बघा पहिला प्रश्न आहे इथे पहा स्क्रीनवरती, लखनौ कराराची माहिती सांगून त्याचे महत्त्व स्पष्ट करा। ठीक आहे, तर या प्रश्नाचा आन्सर कसं लिहायचं आहे तर मी तुम्हाला पूर्ण लिहून दिलेला आहे कशा प्रकारे प्रोजेक्ट लिहायचा आहे। तर पहा एकदम व्यवस्थित सुटसुटीत आणि स्वच्छ अक्षरात तुम्हाला हा प्रकल्प म्हणजेच असाइनमेंट ही कंप्लीट करायची आहे। व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही ही उत्तरे लिहू शकतात। ठीक आहे, तुम्हाला मी एक एक पेज दाखवणार आहे। पेज नंबर 1 आपलं झालेलं आहे, नेक्स्ट पेजवरती तुम्हाला त्याचा आणखीन आन्सर आहे। तर बघा पूर्ण वाचत बसण्यासाठी आपल्याकडे खूप काही वेळ नाही आणि तुम्हालाही आवडणार नाही की जास्त वेळ वाचत बसलेलं, कारण असाइनमेंट ही काय खूप वेळ वाचत बसण्याची गोष्ट नाही। तुम्हाला एकदा शेअर जरी केली तरी तुम्ही हुशार आहात, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून लिहू शकतात। त्यानंतर पेज नंबर 3 आहे, पेज नंबर 3 वरती पहिल्याच प्रश्नाचं उत्तर आपण घेतलेलं आहे। तर जे कोणते प्रश्न आहेत तर ते मी तुम्हाला सांगेन तसं तसं तुम्ही लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे पहा, ॲनी बेझंट यांच्या होम रूल चळवळीचे भारतावर झालेले परिणाम लिहा। तर काय परिणाम झाले तर ते परिणाम तुम्हाला इथे लिहायचं आहे। तुम्हाला कुठल्याही बाबतीत BAच्या BCom तसेच 12th कॉमर्समध्ये कोणी असेल तर त्याच्या नोट्स पाहिजे असतील तर एक कमेंट करा, तुम्हाला त्या नोट्स भेटून जातील। तर पहा 5th पेज नंबरवरती आपण आलेलो आहोत। चॅनेलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनेलवर पूर्ण तुमच्या सिलेबसच्या रिलेटेड पूर्ण स्वाध्याय तसेच प्रश्नपत्रिका भेटून जातील। पेज नंबर 6 वरती आपण आलेलो आहोत। तुम्हाला कुठल्या असाइनमेंटचा प्रश्न तुमच्याजवळ असेल किंवा त्याचा आन्सर तुम्हाला पाहिजे असेल, प्रकल्प कसा लिहायचा समजत नसेल तरी सुद्धा मला कमेंट करू शकतात। त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, भारतीय भांडवलदारीच्या उदयाचे परिणाम विशद करा। तर भारतीय भांडवल उदय, तर भारतीय भांडवलाचा उदय झाल्यानंतर काय काय परिणाम झाले तर हे परिणाम तुम्हाला लिहायचे आहेत। नंतर पेज नंबर 8 वरती पहा, त्यानंतर पेज नंबर 9 त्यानंतर पेज नंबर 10 वरती चौथा क्वेश्चन आहे, सुधारणा चळवळीला यश का प्राप्त झाले नाही ते लिहा। तर अशा पद्धतीने हे तुम्हाला लिहायचं आहे। असाइनमेंट कंप्लीट करून द्या, वेळेच्या वेळी तुम्हाला मार्क्स मिळतील। तर एकूण 11 पेज आपले झालेले आहेत। ब्रिटिश साम्राज्यवाद आणि भारत, तर
याची जी काही असाइनमेंट होती त्याचे जे काही क्वेश्चन होते 4, तर ते क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. काही अडचण असेल कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भारतीय समाज, तर यामधील जी असाइनमेंट आहे त्यातील क्वेश्चन आन्सर आपण घेणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.